हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे इडली सांबर आणि त्यासोबत चटणीही। तर इडली सांबर बनवण्यासाठी मी आधी 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ असं प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी मेथीचे दाणे टाकलेले आहे। हे व्यवस्थित पाण्याने 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून 7 ते 8 तास व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता आपलं व्यवस्थित डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। त्यानंतर मी त्याला व्यवस्थित वाटून घेणार आहे आणि रात्रभर वाटलेलं आपलं हे इडलीचं पीठ मी फर्मेंटेट होण्यासाठी ठेवणार आहे। आता आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंटेट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता। आपलं पीठ चांगलं फुललेलं आहे आणि एकदम हलकं झालेलं आहे। त्याच्यामध्ये चांगले बबल्स तयार झालेले आहे, म्हणजे आपलं पीठ आता व्यवस्थित फर्मेंटेड झालेलं आहे इडली बनवण्यासाठी। आता मी त्याच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आता आपण बनवणार आहोत सांबर। त्यासाठी मी तुरीची डाळ 2 ते 3 तास भिजत ठेवलेली आहे। त्याच्यानंतर कुकरमध्ये आपली तुरीची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून मी ती शिजायला टाकणार आहे। त्यानंतर मी बनवणार आहे चटणी। त्यासाठी मी इथं डाळ्या घेतलेल्या आहेत, खोबरं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर भाजलेले शेंगदाणे, कढीपत्ता, अद्रक, मिरची, कोथिंबीर, दही, कढीपत्ता, मीठ, पाणी टाकून व्यवस्थित वाटण करून घेतले आहे। त्यासाठी फोडणीमध्ये मी मोहरी, कढीपत्ता, वाळलेली मिरची, हिंग आणि आपलं वाटलेली जी चटणीचं मसाला आहे तो मी त्याच्यात टाकून घेणार आहे। त्यानंतर इडली लावून घेणार आहे। इडली लावण्यासाठी मी आपल्या इडली पात्राला थोडंसं व्यवस्थित तेल लावून त्याच्यामध्ये आपलं इडलीचं बॅटर टाकलेलं आहे आणि इडली स्टीम करायला ठेवली आहे। आता आपली इडली तयार आहे। इडली एकदम व्यवस्थित फुगली आहे आणि एकदम हलकी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता सांबर बनवण्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे। टोमॅटो, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, अजून भोपळं हे सगळं कट करून घेतलं। कढईमध्ये तेल टाकून जिरे, मोहरी, कढीपत्ता, अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे। ते व्यवस्थित हलवून त्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा व्यवस्थित लालसर झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत पंपकिन, कट केलेले टोमॅटोज व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पंपकिनचे तुकडे आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत। आता भोपळा आपला चांगला शिजावा त्यासाठी मी 2 ते 4 मिनटं झाकून ठेवणार आहे। आता आपली इडली थंड झाली आहे, मी इडली काढून घेतली। तुम्ही बघू शकता आपली इडली किती सॉफ्ट झालेली आहे आणि एकदम स्पंजी पण झालेली आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही इडली बनवली तर तुमची इडली छान बनेल। आता आपला इकडे भोपळा शिजलेला आहे, तर यामध्ये आपण आता मसाले घालूया। मी इथे घातलेला आहे हिंग, हळद, सांबर मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर। सांबर मसाल्याने आपल्या सांबरला एक छान अशी चव येईल। त्याच्यानंतर मी शिजवलेली डाळ यामध्ये टाकून घेणार आहे। त्याच्या डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकून मी त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेणार आहे। आता आपल्या सांबरला छान अशी उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर। आपलं सांबर आता इकडे तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता इकडे आपलं एक सांबर तयार आहे, चटणीही तयार झालेली आहे आणि इडलीही तयार आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।